गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांच्या जमिनी हिरावून घेणारा आणि त्यांचे अस्तित्व धोक्यात आणणार आहे। सरकार येत्या पावसाळी अधिवेशनात हा कायदा करण्याच्या तयारीत असल्यामुळं या अन्यायी कायद्याविरोधात महाराष्ट्र मंदिर महासंघासह राज्यातील अष्टविनायक मंदिरे आणि सर्वच प्रमुख मंदिरांचे 1000हून अधिक विश्वस्त मंदिर प्रतिनिधी आणि हिंदू संघटनांनी दंड थोपटलेत। या राज्यव्यापी आंदोलनाची गंभीर दखल घेत रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी सदर कायदा करू नये म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचं आश्वासन दिलंय। तसेच मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या कायद्याला तीव्र विरोध दर्शवलाय। यावर मुख्यमंत्री व माननीय माजी उपमुख्यमंत्री यांनी महसूल मंत्र्यांसोबत तात्काळ बैठक घेऊ असं सांगितलं आहे। नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक। संपूर्ण महाराष्ट्रातल्या मंदिर विश्वस्त पुरोहित पुजारी यांनी महाराष्ट्र सरकार जो प्रस्तावित देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा कायदा आणत आहे आणि या कायद्याद्वारे मंदिराच्या ज्या अधिकृत मालकीच्या जमिनी आहेत त्या वहिवाटदार मिराजदार यांच्या नावावर करण्याचा जो घाट घातलेला आहे याला विरोध करण्यासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलनाच्या पवित्र्यात हे सगळे आलेले आहेत आणि जवळजवळ 300हून अधिक मंदिराचे जे 1000हून अधिक विश्वस्त आहेत त्यांनी लेटरहेडद्वारे आपापल्या निवेदनाद्वारे सरकारकडे याचा हरकती नोंदवण्याचा भाग विभागीय आयुक्त कार्यालयात केलेला आहे। वास्तविक पाहता या कायद्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्वीच्या राजे राजवाड्यांनी ज्या जमिनी मंदिरांना अन्नछत्र चालवण्यासाठी मंदिराची व्यवस्था चालवण्यासाठी दिलेल्या होत्या त्याच जमिनी एक प्रकारे ह्या काढून घेण्यात येणार आहेत। या कायद्यान्वये वक्फ बोर्डला रितसररित्या वगळण्यात आलेले आणि मंदिरांच्या जमिनी मात्र या ठिकाणी विकण्याचा किंवा अन्यांच्या नावे हस्तांतरित करण्याचा भाग यामधनं होतो आहे। याला तीव्र आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी तहसीलदारांपर्यंत सर्व ठिकाणी याचे निषेध नोंदवण्यात आलेले आहेत आणि या कायद्याला हरकती घेण्यात आलेल्या आहेत। पावसाळी अधिवेशनात हा कायदा करण्याच्या बाबतीत सरकारनं घोषणा केलेली असली तरी विविध आमदारांच्या भेटीगाठी दरम्यान त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा कायदा ज्या पद्धतीने प्रस्तावित आणलेला आहे या कायद्याला आम्ही देखील पावसाळी अधिवेशनामध्ये विरोध करू। एकंदरीतच मंदिर विश्वस्तांच्या भावनांचा आदर करून मंदिरांच्या संदर्भात जी पूर्वापार चालत आलेली व्यवस्था आहे ती तशीच राहावी, त्याच्या जमिनी हस्तांतरित करण्यात येऊ नये। अन्य प्रकारे जर काय करायचं सरकार निश्चितपणे करू शकतं, परंतु या जमिनींच्या बाबतीत असा निर्णय घेऊ नये। या प्रकारचा निर्णय मंदिर विश्वस्तांनी घेतलाय आणि संपूर्ण राज्यभर याचं आंदोलन करून या संदर्भात निषेध नोंदवला जाईल, विरोध केला जाईल। ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। नमस्कार।